धातू, अधातू, धातुसदृश आणि संमिश्रे. आतापर्यंत आपण मूलद्रव्यांची माहिती जाणून घेतली. या मूलद्रव्यांचे 3 भागात वर्गीकरण केले आहे, ते म्हणजे धातू, अधातू आणि धातुसदृश. यांची आता आपण माहिती घेऊ. धातू, ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युतवाहकता, उष्णतावाहकता, घनता, चकाकी, नादमयता हे गुणधर्म असतात, अशा मूलद्रव्यांना धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ लोह, सोने, चांदी हे धातू आहेत आणि ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. तसेच धातू हे मूळ पदार्थापासून बनलेले असतात, म्हणून ती मूलद्रव्ये आहेत. अधातू, ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युतवाहकता, उष्णतावाहकता, घनता, चकाकी, नादमयता हे गुणधर्म नसतात, त्या मूलद्रव्यांना अधातू असे म्हणतात. उदाहरणार्थ फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमिन हे अधातू आहेत. धातुसदृश, ज्या मूलद्रव्यात काही प्रमाणात धातू व काही प्रमाणात अधातूंचे गुणधर्म दिसतात, त्या मूलद्रव्यांना धातुसदृश असे म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम इत्यादी. संमिश्रे म्हणजेच अलॉय, काही धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेत गंजते. शुद्ध सोने अतिशय मऊ असते, ते लगेच वागते. अशा धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून मूळ धातूंचा गुणधर्म बदलतात. या धातूंच्या मिश्रणास संमिश्र म्हणजेच अलॉय असे म्हणतात. उदाहरणार्थ पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही काही संमिश्रे आहेत.